नमस्कार. मी सौ राधिका इंगळे देवास माझी एक मराठी रचना सादर करते. रचनेचे शीर्षक आहे तुझ्या हाकेला. मी हाक मारली आणि तू वळून सुद्धा नाही पाहिलंस. मी हाक मारली आणि तू वळून सुद्धा नाही पाहिलंस. नुसता तू उभा राहिलास, तसाच पाय मोडपून बासरी वाजवत. का? मी अर्जुन नाही किंवा दुर्योधन पण नाही. म्हणून एकाला दिली होती तू चतुरंगिणी सेना आणि दुसरीकडे तू स्वतः. माझ्या हाकेचे उत्तर बहुधा तुझ्याजवळ नाहीच. कारण तुझे तुलाच ठाऊक. एरवी सोडतं घेतो, आज विचारतोय जाब. का दिले नाहीस उत्तर? ऐकायचं आहे का तुला? ऐक मग माझे उत्तर. तू देतो हाक तुझ्या गरजेला. एरवी तू कोण आणि मी कोण? येता संकट वा संक्रांत आठवतो कसा तुला भगवंत? एरवी सुखात मजेत कुठे कुठे जाते तुझी आठवण किंवा ती आर्त हाक. धावलो होतो मी बरेचदा पांचालीच्या हाकेला. उभी ठाकली होती माझी सेना दुर्योधनाच्या साथीला आणि मी एकटा अर्जुनाच्या रथाला. लाडके असे बरेच कारण ऐकायचं ना तुला? मग ऐक. भजत होते ऐकत होते, आठवत होते मला निमित्ताविना आणि तू फक्त नैमित्तिक. माझ्या नावाने शंख करून उभे केले मला आरोपीच्या पिंजऱ्यात. भेदाभेद नसतो माझ्या धावेत. जागे धाव तुझ्या घरी. घे तुझ्या निर्दोष लेकरांना कवेत. 24 तास टाळ नको. स्मरण मात्र सुखात वा दुःखात हवे निस्वार्थपणे. कारण जातो मी धावत लाडक्यांच्या हाकेला धावत. धन्यवाद. नमस्कार. मी दिलीप वासुदेव शोपूरकर, इंदौर. मी एक कविता सादर करतोय. काळजी. तू जेव्हा म्हणतोस तुझं सगळं बरं चाललंय, मला तुझी फार काळजी वाटायला लागते. परवाच तुझा खण आवरताना दिसला तुझा उसवलेला शर्ट आणि दिसले तुटलेले बटण. फ्रीजमध्ये ठेवलेला आपलं अस्तित्व हरवून बसलेला शिळ्या पोळ्यांचा कुस्करा, एक अख्खी ब्रेड आणि एक अर्धी. ओट्यावर गंमत करत बसलेले खरकटे भांडे, न्हाणी घरात बेफामपणे लोंबकणारे तुझे कपडे आणि घरभर पायाला लागणारी कचकच. तरी बरं आहे तुझं सगळं बरं चाललंय. तू जेव्हा म्हणतोस तुझं सगळं बरं चाललंय, मला तुझी फार काळजी वाटायला लागते. ती माहेरी गेलीये असंच म्हणाला होतास तू. पण चिंटूचा दफ्तर आणि त्याचा पोशाख मात्र दिसला नाही. तुझ्या खोलीत सुद्धा तुमच्या दोघांचा हसरा फोटोसुद्धा दिसला नाही. आणि कालच्या टपालीत घोरपडे वकिलांचं पत्र होतं. मजकूर मला समजलाय, तरी बरं आहे तुझं सगळं बरं चाललंय. आणि कालच्या टपालीत घोरपडे वकिलांचं पत्र होतं. मजकूर मला समजला आहे,
तरी बरं आहे तुझं सगळं बरं चाललं आहे. तू जेव्हा म्हणतोस तुझं सगळं बरं चाललं आहे, मला तुझी फार काळजी वाटायला लागते. आपसातले प्रश्न दुसऱ्याकडे सोडवू पाहणं काही बरं नाही. आपसातले प्रश्न दुसऱ्याकडे सोडवू पाहणे काही बरे नाही. चल आता पुरे झालं. चिंटूला आणि तिला घेऊन येऊ. झालं गेलं गंगेत मिळालंय. नाही तरी तुझं सगळं बरं चाललंय. नाही तरी तुझं सगळं बरं चाललंय. तू जेव्हा म्हणतोस तुझं सगळं बरं चाललंय, मला तुझी फार काळजी वाटायला लागते. थँक्यू. मी सौ निशा रवींद्र काळुसकर, बडोदे. माझ्या कवितेचं नाव आहे पुनरागमनायच. आज माऊली खूप खूप सुखावली, मनातूनच ती थुई थुई नाचली. आज माऊली खूप खूप सुखावली, मनातूनच ती थुई थुई नाचली. अवचिता आल्या माहेर वाशिणी अंगणी, चिवचिवाट गोड आला कानी. अवचिता आल्या माहेर वाशिणी अंगणी, चिवचिवाट गोड आला कानी. लेकरांची भेट घडली पाहुनी, टचकन आले डोळा पाणी. लेकरांची भेट घडली पाहुनी, टचकन आले डोळा पाणी. खूप वर्षांनी आल्या बाळी, आणा खण नारळ म्हणाली. खूप वर्षांनी आल्या बाळी, आणा खण नारळ म्हणाली. लेकीही आनंदल्या कुशीत शिरल्या. लेकीही आनंदल्या कुशीत शिरल्या, गुजगोष्टी करीत निवांत विसावल्या. गुजगोष्टी करीत निवांत विसावल्या. उरी प्रेम जिव्हाळा घेऊन मायेची शिदोरी. उरी प्रेम जिव्हाळा घेऊन मायेची शिदोरी, पाणावल्या डोळ्यांनी निघाल्या पोरी. पाणावल्या डोळ्यांनी निघाल्या पोरी. जड झाले पाऊलं पुन्हा वळून पाहिलं. जड झाले पाऊलं पुन्हा वळून पाहिलं. पुनरागमनायच माऊलीने म्हटलं. पुनरागमनायच माऊलीने म्हटलं. हरिओम. मराठी भाषा रक्षण समिती इंदोर तर्फे ऑनलाईन मराठी कविता स्पर्धाच्या आयोजनासाठी मी अनंत काईतवाडे माझी एक कविता प्रस्तुत करत आहे. कवितेचं नाव आहे नावात काय असतं. नावात काय असतं असे सर्वच म्हणतात, मग कोरोनाचं नाव घेतात, सर्वच का घाबरतात. म्हणून नावातच सर्व असतं, त्याचं अस्तित्व जाणवतं. नाव केवळ शब्दच नसून नामीची असते ओळख. म्हणून व्यवहारात नेहमीच नावच विचारलं जातं. नावात काहीच नसतं तर नामकरणाची नसती पद्धत. नावातच त्या व्यक्तीचं व्यक्तित्व असतं. एकाच नावाची असतात अनेक, पण प्रत्येकाची ओळख वेगवेगळी असते जगात. स्वकर्तृत्वाने प्रत्येकाने मिळवलं असतं समाजात आपापलं स्थान. आपलं नाव व्हावं म्हणूनच तर समाजात कार्य केलं जातं. कलियुगात नामच तारणहार. नावातच सर्व काही असतं. नावासाठीच जगात धडपडणं असतं. जीवनात काहीच नाही राहणार, शेवटी फक्त एक नामच उरणार. हरिओम. हॅलो, माझं नाव विनया वाळिंबे. मी आपण सांगितलेल्या काव्यस्पर्धेसाठी कविता पाठवत आहे. कवितेचं नाव आहे फसगत. शिशिर गेला, पानगळही संपून गेली. लाडका वसंत ऋतू बहरून गेला. लोभस रंगीत फुले, पिवळा बहावा संपून गेला. पोपटी चकाकणारी वावळ, पालवीसुद्धा जून झाली. तशीच आली नि बघायची राहूनच गेली. किती लाल पिवळी काटेसावर पडून गेली. रस्त्याला डोंगर कपारी उमलून तशीच गेली. आता म्हणे परदेशी निलमोरसुद्धा डवरला. त्याचा जांभळा निळा सडा असाच वाळून गेला. कुणीतरी म्हटलं, उंडीसुद्धा हसली होती.
तिचा सुगंध असाच वाऱ्यावर उधळून गेली. कुणी सांगितलं, कोकणची सुरंगही दरवळली. तिच्या माळा गजरा तशाच मुलींच्या हाती. ताम्हिणीत मुले अंबुळगी मैना घेऊन का बरे नव्हती उभी? का हळूच लपून छपून येऊन निघून गेली तशीच? कोणी सांगितलं, असा ऋतू माझा पहिलाच, असा ऋतू माझा पहिलाच, मी त्याला फक्त आठवणीतून, डोळ्यातून आणि घरातून पाहिला. असा ऋतू माझा पहिलाच, मी त्याला फक्त आठवणीतून, डोळ्यातून आणि घरातून पाहिला. नमस्कार, मी अनिल निगोडकर. मूळ भोपाळचा आहे, पण सध्या मी जयपूरला लॉकडाऊनमुळे अडकलेलो आहे. मुलीकडे असतो मी आत्ता सध्या. तर मी ही जी कविता पाठवतो आहे आपल्याला, ही जयपूरहून पाठवतो आहे. कवितेचं नाव आहे हे केवळ त्याला कळते. मुलीचा बाप जेव्हा मुलीला निरोप देतो त्यावेळेस त्याला काय वाटतं ह्या भावनेवर ही आधारित कविता आहे. कवितेचं नाव आहे हे केवळ त्याला कळते. अश्रूंनी भिजते नाते, अश्रूंनी भिजते नाते, ते बाप मुलीचे असते. अश्रूंनी भिजते नाते, ते बाप मुलीचे असते. जो असतो बाप मुलीचा हे केवळ त्याला कळते. जन्माला मुलगी येता, जन्माला मुलगी येता, मग घर आनंदी हे असते. जन्माला मुलगी येता, घर आनंदी मग असते. बेटी ही धन की पेटी हे सांगत असती सारे. सोहळ्यात आनंदाच्या, सोहळ्यात आनंदाच्या, मग तोही शामील असतो. तो आनंदाने सर्वा पेढेही वाटत असतो. तो आनंदाने सर्वा पेढेही वाटत असतो. परी एक अनामिक चिंता, परी एक अनामिक चिंता ही मनात दडली असते. जो असतो बाप मुलीचा हे केवळ त्याला कळते. ती घरघर खेळे तेव्हा, ती घरघर खेळे तेव्हा तो चोरून सारे बघतो. ती घरघर खेळे तेव्हा तो चोरून सारे बघतो. खेळातील पोरांना तो ती रागे भरता हसतो. तो कामावरून येता, तो कामावरून येता, ती गळ्यात त्याच्या पडते. तो कामावरून येता, ती गळ्यात त्याच्या पडते. का उशीर केला बाबा, ती लाडे लाडे पुसते. आठवता बाल्य मुलीचे, आठवता बाल्य मुलीचे, हे हृदय कसे चरचरते. जो असतो बाप मुलीचा हे केवळ त्याला कळते. ती तरुण होते तेव्हा, ती तरुण होते तेव्हा काळजी मनिया शिरते. ती तरुण होते तेव्हा काळजी मनिया शिरते. ती कुठे केव्हा जाते हे लक्ष तिच्यावर असते. भोल्यावर, भोल्यावर चढताना ती तो तृप्त मनाने हसतो. भोल्यावर चढताना ती तो तृप्त मनाने हसतो. आनंद तिच्या चेहऱ्याचा तो आपल्या हृदयी जपतो. परी कन्यादानासमयी, परी कन्यादानासमयी हे हृदय फाटून रडते. परी कन्यादानासमयी हे हृदय फाटून रडते. जो असतो बाप मुलीचा हे केवळ त्याला कळते. जो असतो बाप मुलीचा हे केवळ त्याला कळते. धन्यवाद. नमस्कार, मी सौ दीपा बंग, परळी वैजनाथ, जिल्हा बीड, महाराष्ट्र. मराठी भाषा रक्षण समिती इंदूर ह्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धासाठी मी माझी कविता पेश करत आहे. कवितेचं नाव आहे वसुंधरा. सुजलाम सुफलाम हिरवे होते रान, सुजलाम सुफलाम हिरवे होते रान, प्रत्येक सणाला नदीवर करत होतो आपण स्नान. आता नशिबात कुठं आहेत ते नदीचे स्नान. नद्या सुकल्या जसे सुने असतात स्मशान. श्रावणात झाडाखाली करत होतो आपण स्नेहभोजन. आता झाडेच उरली नाही तर कसे होणार बरं स्नेहभोजन. का झालंय हे बघा जरा अंतर्मन, का झालंय हे एकदा बघा आपलं अंतर्मन. एकत्रित परिवार राहण्याचा सुंदर होता तो रिवाज, एकत्रित परिवार राहण्याचा सुंदर होता तो रिवाज. पण प्रत्येक जण वेगळंच राहायचा विचार करतो आज. आपल्याच मनाचं ऐकून सगळी मंडळी स्वार्थी बनली, आपल्याच मनाचं ऐकून सगळी मंडळी स्वार्थी बनली. झाडांना तोडून घरे मात्र बांधली.
घरे तर खूप बांधली पण जगण्यासाठी कुठून आणणार ऑक्सिजन? आपल्याच हाताने मृत्यू बोलत आहे आणि ओसाड केले वन. झाडे तोडली, पाऊस थांबला, उष्णतेचा वाढला दाब. झाडे तोडली, पाऊस थांबला, उष्णतेचा वाढला दाब. तापमान वसुंधरेचं असं वाढलंय जसा उकळतोय तेजाब. स्वार्थी बनून आंधळे झालोत, आजही संपत आहोत वन. स्वार्थी बनून आपण आंधळे झालोत, आजही संपत आहोत वन. पुढच्या पिढीच्या जगण्याचे रस्तेच तर संपत आहोत आपण. चूक लक्षात आली आहे, आता तरी करू नये पाप. निसर्ग दयावान आहे, तो करेल आपल्याला माफ. जे देऊ आपण निसर्गाला, तो शतपटीने आपल्याला परत देईल. जे देऊ आपण निसर्गाला, त्याचा नियमच आहे तो. जे देऊ आपण निसर्गाला, तो शतपटीने आपल्याला देईल. आजही झाडे लावली आणि वाचवली तर आपल्या 100 पिढ्या तो वाचवील. धन्यवाद. अश्रूंचे तोरण. कधी कधी वाटतं असं तुला काही खास द्यावं. कधी कधी वाटतं असं तुला काही खास द्यावं. प्रेमाश्रूच्या तोरणास आकाशाचं मखर द्यावं. कधी कधी वाटतं असं तुला काही खास द्यावं. प्रेमाश्रूच्या तोरणास आकाशाचं मखर द्यावं. असं काही उच्च द्यावं. असं काही उच्च द्यावं ज्यात लपेल आकाश. असं काही उच्च द्यावं ज्यात लपेल आकाश. प्रेमिकांचे प्रेम उजळेल, 10 दिशात पडेल प्रकाश. असं काही उच्च द्यावं. असं काही उच्च द्यावं ज्यात लपेल आकाश. प्रेमिकांचे प्रेम उजळेल, 10 दिशात पडेल प्रकाश. भाबडेसे तुझे डोळे. भाबडेसे तुझे डोळे, राधेचीही लागेल दृष्ट. भाबडेसे तुझे डोळे, राधेचीही लागेल दृष्ट. द्रौपदीचे दीप्तील डोळे, तुझेच रूप सर्वश्रेष्ठ. भाबडेसे तुझे डोळे, राधेचीही लागेल दृष्ट. द्रौपदीचे दीप्तील डोळे, तुझेच रूप सर्वश्रेष्ठ. सर्व प्रेम तुझे ठाई. सर्व प्रेम तुझे ठाई, तुझे प्रेम माझे ठाई. सर्व प्रेम तुझे ठाई, तुझे प्रेम माझे ठाई. दोघाशिवाय या जगी सृष्टीमध्ये काही नाही. दोघाशिवाय या जगी सृष्टीमध्ये काही नाही. सृष्टीमध्ये काही नाही. माझं नाव डॉक्टर मनीषा दंडवते. कवितेचं शीर्षक आहे कान्हा. कान्हा तुझं बालरूप डोळ्यात भरून घ्यावंसं वाटतं. कान्हा तुझं बालरूप डोळ्यात भरून घ्यावंसं वाटतं. कान्हा तुझे चिमुकले हात धरून जगभर फिरावंसं वाटतं. कान्हा तुझे आ बाबाचे बोल कानात भरून घ्यावेसे वाटतात. कान्हा तुझी छोटीशी मूर्ती छातीशी घट्ट कवटाळून घ्यावीशी वाटते. कान्हा तुझं बालरूप डोळ्यात भरून घ्यावंसं वाटतं. कान्हा तुझं माझ्याकडे टुकूटुकू पाहणं, माझ्या हाताने वाटी चमच्यातून दूधू पिणं, रात्रभर माझ्या मांडीत राहणं, तुला जोजवताना माझा डोळा लागणं, पण तुझं मात्र चक्क माझ्याकडे टुकूटुकू पाहणं, सगळं कसं कालचीच गोष्ट वाटतेय. कान्हा तुला छातीशी घट्ट कवटाळावंसं वाटतंय. कान्हा तुझं बालरूप डोळ्यात भरून घ्यावंसं वाटतंय. कान्हा तुझं आणि माझं एक वेगळंच निरागस विश्व आहे, नातं आहे. कान्हा तुझं आणि माझं एक वेगळंच निरागस विश्व आहे, नातं आहे, ज्यात मला तुझ्यासारखं लहान व्हावंसं वाटतं. आईच्या कुशीत शिरून झोपावंसं वाटतं. दुडू धावत जाऊन चोरून माती खावीशी वाटते. उंदीर मामाचं गाणं ऐकून खुदकन हसावंसं वाटतं. झुल्यात बसून मनसोक्त झुलावंसं वाटतं. बाबा गाडीत बसून खूप फिरावंसं वाटतं. कान्हा तुला छातीशी घट्ट कवटाळावंसं वाटतं. कान्हा तुझं बालरूप डोळ्यात भरून घ्यावंसं वाटतं. किती किती गोड माझा गोपाळ कृष्ण, किती किती निरागस
निरामय त्याचं बालपण. जितकं गोड तुझं बालपण, निरागस तुझं बालमन, असाच निर्मल मन घेऊन तू खूप मोठा हो. असाच निर्मल मन घेऊन तू खूप मोठा हो. जीवनात नवीन नवीन शिखरं गाठत खूप खूप मोठा हो. निरागस, निरापद, निरंतर चिरंतन रहा, चिरंतन रहा. निरागस, निरापद, निरंतर चिरंतन रहा, चिरंतन रहा. नमस्कार. माझं नाव संदीप सरवटे, 351 लोकमान्य नगर, इंदूर. मोबाईल नंबर 9479563296. माझ्या कवितेचं शीर्षक आहे जगणं. जगणं असं तसं नक्की कसं जगायचं? समजून जगायचं का जगून समजायचं? जपून जगायचं का बेफाम जगायचं? धावत जगायचं का सावकाश जगायचं? क्षण गेला त्याला रडायचं का क्षण येईल त्याला घाबरायचं? का क्षण आहे त्याला जपायचं? नक्की आहे तरी काय जगणं? जपणं, समजणं, घाबरणं का रडणं? का यापेक्षा काहीतरी वेगळं आहे जगणं? छत्री असते तर पाऊस नसतो, पाऊस असतो तेव्हा भिजायचं नसतं. हिवाळ्यात चक्क उकडायला होतं आणि उन्हाळ्यात सारं आभाळून येतं. कधी सागराची बंडखोरी, कधी धरणी कंपमारी, कधी नद्यांना पूर तर कधी दुष्काळ भरपूर. कशाचाच इथं पत्ता लागत नाही. कालचक्र ठरलेलं आहे, मग ठराविक का वागत नाही? जगनियंता, माझा प्रश्न अगदी साधा आहे. ठराविक ऋतुचक्र का अनाकलनीय आहे? किंबहुना हेच आहे जगणं, याचं अनाकलनीय असणं. आहे तसा आहे तोच क्षण तुमच्या हक्काचा. तो कसा जगायचा तुमचं तुम्हीच ठरवा. उद्दिष्ट असू द्या, प्रेम असायलाच हवं, कर्तव्य असतातच, मात्र त्यांच्या मागे धावण्यात विसरू नका जगणं. बाकी काही नाही, एवढंच आहे सांगणं, एवढंच आहे सांगणं, एवढंच आहे सांगणं. धन्यवाद. नमस्कार, मी वैशाली पिंगळे. माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे सृष्टीचे रूप. माझ्या घराच्या खिडकीत बसून हे सृष्टीदेवी, मी पाहते आहे तुझं बदललेलं रूप. अंगाखांद्यावरचे दागिने उतरवून शृंगारहीन झालेल्या तरुणीसारखे तुझे हे कळाहीन रूप. पहाटे पहाटे ऐकते मी पक्ष्यांचा कलरव, जो यापूर्वी कधी स्पष्ट ऐकलाच नाही. पण त्या मधुर किलबिल स्वरांना वाटते आहे मला आता कारुण्याची किनार, जी मला ऐकवत नाही. भकास उजाड रस्ते पडले आहेत निपचित, केविलवाण्या कुत्र्यांचा आक्रोश फक्त आहे. हिरव्यागार वृक्षवेलींनी नटलेली तुझी काया आज निर्जीव फिकुटलेली भासते आहे. कुणी केली तुझी ही अवस्था? एका क्षुद्र जंतूने? नाही, तो क्षुद्र नाही, बलशाली आहे. पण प्रतिकार करून त्याला हरवायचे आहे. काय म्हणालीस? तुझं हे रूप आवडतंय तुला? प्रदूषण नाही, वाहनांची गर्दी नाही, माणसांचा लोंढा नाही, कर्कश भोंगे नाहीत. मोकळा श्वास घेता येतोय तुला? निसर्गाशी मनसोक्त बोलता येतंय तुला? खरे सृष्टीदेवी तुझं. काही काळ तरी मनासारखं जगता येईल तुला. पण मग पुन्हा आहेच माणसाचं तुझ्यावर आक्रमण, तुझ्या शरीरावर होणाऱ्या जखमा. पुन्हा एकदा बदलेल तुझं रूप, तुला नको असलं तरी.
नमस्कार, मी उल्हासनगरहून सागराजे निंबाळकर आपल्यासमोर एक अष्टाक्षरी गीत सादर करीत आहे. सय माहेराची येता. सय माहेराची येता, सय माहेराची येता, जीवा माझ्या लागे घोर, नाव त्याच काय सांगू, आहे एक चित चोर. सय माहेराची येता, आठवतो काळ जुना, मन भारावून जाते. आठवतो काळ जुना, मन भारावून जाते. स्वर पडतात कानी, जणू कोकिळाच गाते. नाचे अंगणी माझिया, नाचे अंगणी माझिया, जसा तुई तुई मोर. सय माहेराची येता, जीवा माझ्या लागे घोर. सय माहेराची येता, धीर आहे भाऊ माझा, ताई आहे जाऊ बाई. धीर आहे भाऊ माझा, ताई आहे जाऊ बाई. प्रेम सासू सासऱ्यांचे, मज वाटे नवलाई. आशीर्वचला भो मज, आशीर्वचला भो मज, उपकार त्यांचे थोर. सय माहेराची येता, जीवा माझ्या लागे घोर. सय माहेराची येता, पूर आसवांचा डोळा, जशा श्रावणाच्या सरी. पूर आसवांचा डोळा, जशा श्रावणाच्या सरी. सय सावत नाही, आता निघते माहेरी. आठवांची वादळेही, आठवांची वादळेही, आली पहागन घोर. सय माहेराची येता, जीवा माझ्या लागे घोर. सय माहेराची येता, जीवा माझ्या लागे घोर. नाव त्याच काय सांगू, आहे एक चित चोर. धन्यवाद. नमस्कार, मी अर्चना पंडित इंदोरची आहे. ऑनलाईन मराठी काव्य स्पर्धेसाठी ही माझी मी रचना पाठवत आहे. रचनेचं नाव आहे किमया. विकासाच्या हव्यासापोटी निसर्गाला केले उद्ध्वस्त, विकासाच्या हव्यासापोटी निसर्गाला केले उद्ध्वस्त. त्याच उद्ध्वस्त निसर्गाने मग माणसाला केले बंदिस्त. त्याच उद्ध्वस्त निसर्गाने मग माणसाला केले बंदिस्त. ज्यांनी सर्व निर्माण केले तोच झाला त्रस्त. शेवटी सर्व वाचवण्यासाठी माणसाला केले बंदिस्त. शेवटी सर्व वाचवण्यासाठी माणसाला केले बंदिस्त. मी करता करता सर्व गेला विसरून. मी करता माणूस सर्व गेला विसरून. पण आवाज न करता त्याने दिली आठवण करून. मी सर्व काही आहे याचा त्याला नाही अभिमान. पण असहनीय झाला आता त्याला त्याचा अपमान. आता निसर्ग स्वतंत्र झाला, वारा निर्मळ वाहू लागला, सूर्य मनसोक्त झळाळला आणि ईश्वर निर्धास्त झाला. आता निर्जन निसर्ग पाहून तो झालाय आश्वस्त. आता निर्जन निसर्ग पाहून तो झालाय आश्वस्त. निर्धास्तपणे वावरण्यासाठी त्याने माणसाला केले बंदिस्त. निर्धास्तपणे वावरण्यासाठी त्याने माणसाला केले बंदिस्त. नमस्कार. मी कवी डॉक्टर सुधीर अनंत काटे
निगडी प्राधिकरण पुणे 44. कवितेचं शीर्षक आहे लोचनते. आकाशाच्या प्रतिबिंबाचा एक कवडसा उडून गेला, निळ्या निळ्या अनश्वेत कणांचा एक पुंजका तयार झाला. नीलमण्याला स्पर्शून जाता जलाशयाशी निळ्या खेळला, गोकर्णीच्या निळ्या पाकळ्या नीलपुंजक्यावरी भाळल्या. लोभसवाणा शांत देखणा विशाल गहिरा असा निळा हा, सुंदर कोमल नाजूक ललने तुझ्या लोचनी विरून गेला. अनंतातल्या तिमिरकणांनी काळोखाचे तेज लेवनी, छायेमधल्या डोहामध्ये डोळे मिटुनी डुबी मारली. गुंजारवत्या भुंग्यांचे मग मधाळ सुंदर कृष्णमयी स्वर, पिऊन पिंडीच्या पाषाणी गाभाऱ्यातच तीट लाविली. देवत्वाचा नम्र भाबडा पवित्र धीर अणमांगल्याचा, असा सावळा नयनामध्ये सखे तुझ्या रुळून गेला. दाट धुक्यातील दवबिंदूंना प्रतिबिंबाचा शोध लागला, पुनवेच्या रात्रीच चांदण्या थेंबा थेंबांमध्ये पाहिल्या. मंद धुंद मग किरणांसंगे दवबिंदूंना चंद्र भावला, भागीरथीचा भास घेऊनी हिमालयाचा श्वास घेतला. धारा म्हणती त्यास नेहमी, पण असे धवल अनशुभ्र साजरा, सौंदर्यवती तव नयनामध्ये जाई जुई अन असे मोगरा. रंग कसाही असो लोचनी ढंग तयाचे कितीतरी, नयनामधले बाण येऊनी हृदयावरती वार करी. अश्रू नामक हुकमी साधन दगडालाही फुटवी पाझर, खलास करती समोरच्याला जेव्हा होते नजरा नजर. धन्यवाद. नमस्कार. मराठी भाषा रक्षण समिती इंदूर यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेमध्ये मी सौ स्वप्नाली अतुल देशपांडे, राहणार नवी मुंबई बेलापूर, आज माझी एक स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे स्त्री एक हिरकणी. स्वप्नामध्ये रमून जाते कळी कोवळी फुलताना, सुगंध सारा सृष्टीमधला श्वासामध्ये भरताना. स्वप्नामध्ये रमून जाते कळी कोवळी फुलताना, सुगंध सारा सृष्टीमधला श्वासामध्ये भरताना. बावरलेल्या पाव्यामधली धून कोवळी नाजूकती, अनसख्याच्या श्वासामधली गहिवरलेली हिरकणी. अथांग होऊन समुद्रापरी जगण्यामध्ये झरताना, सुखदुःखाच्या जलधारांना नितळ गोमटे करताना. अथांग होऊन समुद्रापरी जगण्यामध्ये झरताना, सुखदुःखाच्या जलधारांना नितळ गोमटे करताना. त्या पाण्याच्या डोहामधली कोर लाजरी नाजूकती, लवणा समसंसारामध्ये विरघळलेली हिरकणी. मातृत्वाच्या वटवृक्षाची भव्य सावली असताना, संस्कारांचे वात्सल्याने पेरून रक्षण करताना. मातृत्वाच्या वटवृक्षाची भव्य सावली असताना, संस्कारांचे वात्सल्याने पेरून रक्षण करताना. अनेक वळणे झेलत सोसत वळणावरची नाजूकती, कोऱ्या हातावरती रेषा गिरवत असते हिरकणी. सर्वांसाठी पुरून सुद्धा स्वतःसाठी उरताना, आयुष्याच्या ऋतुबदलाचा गड लीलया चढताना. सर्वांसाठी पुरून सुद्धा स्वतःसाठी उरताना, आयुष्याच्या ऋतुबदलाचा गड लीलया चढताना. मंद स्वरांनी जगण्यामध्ये रमते गमते मुरते ती, आई माई ताई बाई पैलूंची ती हिरकणी. आई माई बाई ताई पैलूंची ती हिरकणी. धन्यवाद.
कवितेचे शीर्षक आहे कविता कशावरही सुचू शकते. ठिणगी ही मनात केव्हा पडेल, कोणाच्या हातात ते कधीच नसते. नसते तिला विषयांचे बंधन, अनायास ती कधीही स्फुरते. कविता कशावरही सुचू शकते. झाडांवर, फुलांवर, उमलत्या कळ्यांवर, पानांवर, रानांवर, शेतांवर, मळ्यांवर, चंद्रावर, सूर्यावर, पृथ्वीवर, देशांवर, देशात आढळणाऱ्या भिन्न भिन्न वेशांवर. कविता कशावरही सुचू शकते. रडण्यावर, हसण्यावर, कुंथण्यावर, कण्हण्यावर, कोणाच्या मौनावर तर कोणाच्या म्हणण्यावर, दुःखावर, रागावर, प्रेमावर, रोषावर, निरागस बाळाच्या गोड गोड हशावर. कविता कशावरही सुचू शकते. जन्मावर, मरणावर, जीवनावर, जगण्यावर, मुलांवर, मोठ्यांवर, वृद्धांवर, तरुणावर, तरुणांच्या रक्तात सळसळत्या जोशावर, विजयी चौकारानंतरच्या स्फूर्त जल्लोषावर. कविता कशावरही सुचू शकते. पक्ष्यांवर, प्राण्यांवर, किड्यांच्या गाण्यावर, पक्ष्यांच्या दाण्यावर, चोचवर, पाण्यावर, रानात बागडणाऱ्या पांढऱ्या सशावर, तर पाण्यात पोहणाऱ्या चपळ माशावर. कविता कशावरही सुचू शकते. मित्रांवर, नात्यांवर, सुष्टांवर, दुष्टांवर, जगताना भोवणाऱ्या अगणित कष्टांवर, आपल्यात गुंतवून टाकणाऱ्या कोशांवर, कोशातील बंधनकारक अगणित पाशांवर. कविता कशावरही सुचू शकते. चेहऱ्यावर, डोळ्यांवर, गालांवर, ओठांवर, सडपातळ बांध्यांवर, सुटलेल्या पोटांवर, हवेत उडत्या श्यामल केशपाशांवर, सुरकुतलेल्या चेहऱ्याच्या एक एक रेषांवर. कविता कशावरही सुचू शकते. दारावर, पारावर, अंगणावर, मोरीवर, कपडे वाळत घातलेल्या दोरीवर, चुलीत धुमसणाऱ्या ओल्या कोळशांवर, धुरात जळणाऱ्या डोळ्यांच्या रेषांवर. कविता कशावरही सुचू शकते. नमस्कार, मी प्राध्यापक रेखा विनायक नाबर, मुंबई. लढा ह्या शीर्षकाची कविता म्हणत आहे. कोरोनाच्या विषाणू संगे युद्ध आमुचे सुरू, लढू आणि जिंकू, अंती विजयी ठरू. कोरोनाच्या विषाणू संगे युद्ध आमुचे सुरू, लढू आणि जिंकू, अंती विजयी ठरू. 200 नॅनोचा दहशतवादी, 200 नॅनोचा दहशतवादी, त्याने केली पुरती बर्बादी, त्याने केली पुरती बर्बादी. आता पुरे त्याची शिरजोरी, आता पुरे त्याची शिरजोरी. भारतीय सैनिक लई भारी, भारतीय सैनिक लई भारी, अंती विजयी ठरू. आरोग्यकर्मी आमचे सेनापती, आरोग्यकर्मी आमचे सेनापती, मनोभावे रुग्णांची सेवा करती, मनोभावे रुग्णांची सेवा करती. धोका पत्करुनी तत्पर राहती, धोका पत्करुनी तत्पर राहती. त्यांच्या कार्याचा आदर करू, त्यांच्या कार्याचा आदर करू, अंती विजयी ठरू. घरात राहुनी छंद जोपासू, घरात राहुनी छंद जोपासू. सात्विक खाण्याचे सेवन करू, सात्विक खाण्याचे सेवन करू. व्यायाम करूनी सशक्त राहू, व्यायाम करूनी सशक्त राहू. नकारात्मक विचार सोडू,
नकारात्मक विचार सोडू अंती विजयी ठरू. दहशतवाद्याचा जगती संहार, दहशतवाद्याचा जगती संहार. भारत देश जनतेचा तारणहार, भारत देश जनतेचा तारणहार. विषाणूचा पुरा खात्मा करू, विषाणूचा पुरा खात्मा करू. अंती विजयी ठरू. वैज्ञानिकांनी कंबर कसली, वैज्ञानिकांनी कंबर कसली. सहकार्यास्तव झुंबड उठली, सहकार्यास्तव झुंबड उठली. आजच्या चिंतेला जरूर हटवू, आजच्या चिंतेला जरूर हटवू. अंती विजयी ठरू, अंती विजयी ठरू. धन्यवाद. निसर्ग. निसर्ग ही कल्पनाच शब्दांच्या पलीकडली, कल्पनांच्या सीमा छेदून जाणारी, नयनबाणांना जागच्या जागी खिळवून ठेवणारी. गगनाच्या लक्षावधी कवाडांतून संतत पडलेले आनंदाश्रू म्हणजे निसर्ग. अमूर्ताला मूर्त घडवणारी, सुंदरतेचा जबरदस्त वरदहस्त लाभलेली चैतन्यमूर्ती म्हणजे निसर्ग. ज्याच्या सान्निध्यात तहान नाही, भूक नाही, रात्र नाही, दिवस नाही, थकवा नाही, आजार नाही, वयाचाही विचार नाही. केवळ मुक्त, स्वतंत्र, स्वच्छंद तो निसर्ग. परंतु याच निसर्गाच्या निर्मितीचा अनुपम सोहळा डोळे भरून पाहायला मन मोकळं करायला हवं. आणि तेच नेमकं जमतं ते कवीला, आणि त्यामुळे ते उमजू शकतं रसिकाला. इंद्रधनुचा किनारा, इंद्रधनुचा किनारा. मेघ दाटुनी कोसळती त्या जलधारा. कसे हर्षित झाले, पाहुनी मन कसे हर्षित झाले. निसर्गाचे ते सप्तरंग फुलले, निसर्गाचे ते सप्तरंग फुलले. फुलले 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 सप्तरंग फुलले. निसर्गाचे बीज कडाडती, मेघ गडगडती, बीज कडाडती, मेघ गडगडती. कोसळती त्या जलधारा. मेघ दाटुनी कोसळती त्या जलधारा. मेघ दाटुनी कोसळती त्या जलधारा. स्पर्श एक अलौकिक हळवा
स्पर्श निसर्ग राजा गेला देऊनी निसर्ग राजा वीज कडाडती मेघ गडगडती वीज कडाडती मेघ गडगडती कोसळती त्या जलधारा मेघ दाटुनी कोसळती त्या जलधारा मेघ दाटुनी कोसळती त्या जलधारा पडती गारा सृष्टीची विविध रूपे सृष्टीची विविध रूपे निसर्ग राजा गेला देऊनी निसर्ग राजा वीज कडाडते मेघ गडगडती वीज कडाडती मेघ गडगडती कोसळती त्या जलधारा मेघ दाटुनी कोसळती त्या जलधारा मेघ दाटुनी कोसळती त्या जलधारा नमस्कार, मी वंदना सुभाष चौधरी, वापी, गुजरात. मराठी भाषा रक्षण समिती इंदूरतर्फे साहित्य समालोचक पद्मभूषण स्वर्गीय तात्यासाहेब सरवटे आणि राजकीय स्वर्गीय गोविंदराव झोकरकर स्मरणार्थ ऑनलाईन मराठी कविता स्पर्धा या अंतर्गत मी स्वरचित कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे फू बाई फू. फू बाई फू, फुगडी फू, दमलास नाही का रे कोरोना तू रे कोरोना तू. फू बाई फू, फुगडी फू, दमलास नाही का रे कोरोना तू रे कोरोना तू. शाळा बंद, बाजार बंद, ऑफिसही बंद. शाळा बंद, बाजार बंद, ऑफिसही बंद. तरी तुला कसा लागला लोकांचा हा छंद आता फुगडी फू. फू बाई फू, फुगडी फू, दमलास नाही का रे कोरोना तू रे कोरोना तू. मित्र नाही मैत्रीण नाही कोणी नाही आता. मित्र नाही मैत्रीण नाही कोणी नाही आता. लॉकडाऊनच्या दिवसात घरी तुम्ही बसा आता फुगडी फू. फू बाई फू, फुगडी फू, दमलास नाही का रे कोरोना तू रे कोरोना तू. गाड्या थांबल्या, बस थांबल्या, विमानेही थांबले. गाड्या थांबल्या, बस थांबल्या, विमानेही थांबले. तरी तुझे अजून कसे मन नाही भरले आता फुगडी फू. फू बाई फू, फुगडी फू, दमलास नाही का रे कोरोना तू रे कोरोना तू. हात धुवून तोंड बांधून आला कंटाळा. हात धुवून तोंड बांधून आला कंटाळा. लव कर जा रे बाबा जीव झाला बावळा आता फुगडी फू. फू बाई फू, फुगडी फू, दमलास नाही का रे कोरोना तू रे कोरोना तू. फू बाई फू, फुगडी फू, दमलास नाही का रे कोरोना तू रे कोरोना तू. धन्यवाद. नमस्कार, मी विजय पवार. अशा कवितेचं नाव आहे आयुष्य वाचताना. आयुष्य वाचताना राहून जाते काही, ते श्वास वेचताना सांडून जाते काही. आयुष्य वाचताना राहून जाते काही,
ते श्वास वेचताना सांडून जाते काही. असतेच वेदना एक आतून व्यापणारी, असतेच वेदना एक आतून व्यापणारी, असून सारे काही तरीही शोधणारी, स्वप्ने जी सुखाची स्वार्थात लोळणारी, तो स्वार्थ शोधताना भंगून जाते काही. आयुष्य वाचताना राहून जाते काही, ते श्वास वेचताना सांडून जाते काही. ज्याने वाचले हे जगणे तो वाचवी स्वतःला, ज्याने वाचले हे जगणे तो वाचवी स्वतःला. मी शिल्पकार माझा तोच सांगतो जगाला. आळविले ज्यांनी या खोट्या मीपणाला, आळविले ज्यांनी या खोट्या मीपणाला, मीपणात त्यांच्या संपून जाते काही. आयुष्य वाचताना राहून जाते काही, ते श्वास वेचताना सांडून जाते काही. ना सापडले कोणाही अमरत्व जीवनाचे, ना सापडले कोणाही अमरत्व जीवनाचे, ना नेले सोबतीने कुणी गाठोडे हे धनाचे. येता शेवट तरीही खोटे ध्यास ते सुखाचे, अंगावरील कफन ते सांगून जाते काही. आयुष्य वाचताना राहून जाते काही, ते श्वास वेचताना सांडून जाते काही. सोहळ्यात मरणाच्या तोच भाग्यवान होतो, सोहळ्यात मरणाच्या तोच भाग्यवान होतो. गेला निघून तरीही जो मागे उरून राहतो, डोळ्यातून तो जगाच्या मागे वळून पाहतो. त्या कीर्तीच्या फुलांनी गंधून जाते काही. आयुष्य वाचताना राहून जाते काही, ते श्वास वेचताना सांडून जाते काही. सारेच इथे खोटे मृत्यूच एक सत्य, सारेच इथे खोटे मृत्यूच एक सत्य. उगवेल तेच पुन्हा पेराल तुम्ही नित्य. जगणे निस्वार्थाचे ठेवून जाते काही, परमार्थ जीवनाला देऊन जाते काही. आयुष्य वाचताना राहून जाते काही, ते श्वास वेचताना सांडून जाते काही, ते श्वास वेचताना सांडून जाते काही. धन्यवाद. नमस्कार, मी सुषमा ठाकूर, भोपाळ. पद्मभूषण स्वर्गीय तातासाहेब सरवटे आणि राजकवी स्वर्गीय गोविंदराव झोकरकर स्मरणार्थ ऑनलाईन मराठी कविता स्पर्धेसाठी मी माझी कविता प्रस्तुत करू इच्छिते. माझ्या कवितेचं नाव आहे ही आणि ती. ही स्वप्न नगरीत रमलेली एकटी एकटीच राहणारी, आणि ती माणसांच्या समुद्रात निव्वळ एक लाट होऊन राहणारी. ही निसर्गात रमणारी, हिरव्या वेली रंगांचे ओघळ ल्यालेली, फुलांच्या मखमली जाणीवीत विहरणारी, निळ्या भव्य आकाशात मनाने झेप घेणारी. आणि ती वास्तवाशी सांगड घालणारी, त्याच्याशी जुळवून घेणारी, आणि हिच्या स्वप्नरंजनावर आपल्या उपरोधी हास्याची लोखंडी शृंखला घालणारी. ही निळ्या लाटेवरची धवल फुले अलगद उचलून आपल्या ओल्या केसांमध्ये माळणारी, आणि पक्ष्यांच्या चिवचिवाटातच त्यांच्याशी संवाद साधणारी. आणि ती व्यवहारी, पैन पैचा हिशोब ठेवणारी, माणसातील जनावराला योग्य प्रत्युत्तर देणारी. ही समुद्राच्या मौशार वाळूत दोघांच्या पाऊलखुणा बघताना रमणारी, मोहरल्या रात्री आकाशातील लखलखते तारे मोजणारी. आणि ती घरात सर्वांच्या वेळा सांभाळणारी, दबून राहणारी, आणि रात्री उशीर झाला म्हणून लाडात आलेल्या मुलांना झटकन हटवून खटकन लाईट बंद करणारी. तशा दोघीही वावरतात एकाच शरीरात, तशा दोघीही वावरतात एकाच शरीरात हातात हात घालून. हिच्या आवाजाच्या लाटा सतत खळाळत येऊन तिच्यावर बरसत असतात, आणि आश्चर्य म्हणजे ही खुश असते तिच्यावर आणि ती हिच्यावर. धन्यवाद. नमस्कार, मी धनाजी जनार्दन बोटेरे.
सादर करतो कविता धैर्याने लढा. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी लिहिलेली ही कविता खुशाल धैर्याने लढा. नकोस घेऊ जहर मित्रा, नकोस घेऊ फाशी, नकोस घेऊ जहर मित्रा, नकोस घेऊ फाशी. का उगा तू दुःख पेरतो तुझ्याच तू दाराशी, तुझ्याच तू दाराशी. तू गेल्यावर मोडेल घरटे संसाराची दैना, तू गेल्यावर मोडेल घरटे संसाराची दैना. कुठे पिल शोधिल घास पिलाना लाडाची रे मैना, कुठे शोधिल घास पिलाना लाडाची रे मैना. क्षणखेळाचे बागडण्याचे नको हिरावू पाटी, क्षणखेळाचे बागडण्याचे नको हिरावू पाटी. आनंदाचे क्षण करपतील तुझ्याच छकुलीसाठी, आनंदाचे क्षण करपतील तुझ्याच छकुलीसाठी. नकोस घेऊ जहर मित्रा, नकोस घेऊ फाशी, नकोस घेऊ जहर मित्रा, नकोस घेऊ फाशी. का उगा तू दुःख पेरतो तुझ्याच तू दाराशी. पोर सोर रे तुझीच बाईल आताच आले नवती, पोर सोर रे तुझीच बाईल आताच आले नवती. का उधळतो डाव सुखाचा गटार गंगा भवती, का उधळतो डाव सुखाचा गटार गंगा भवती, गटार गंगा भवती. वीज पाळतो उरात कुणबी का होतो तू मढा, वीज पाळतो उरात कुणबी का होतो तू मढा. दारिद्र्याला सामोरे जा खुशाल धैर्याने लढा, दारिद्र्याला सामोरे जा खुशाल धैर्याने लढा. नकोस घेऊ जहर मित्रा, नकोस घेऊ फाशी, नकोस घेऊ जहर मित्रा, नकोस घेऊ फाशी. का उगा तू दुःख पेरतो तुझ्याच तू दाराशी, तुझ्याच तू दाराशी, तुझ्याच तू दाराशी. नमस्कार, मी सौ मधुरा सुजय गोडबोले आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे आठवणींची भूतं. आठवणींची भूतं डोक्यामध्ये नाचतात, आठवणींची भूतं डोक्यामध्ये नाचतात. नको नको म्हटलं तरी येऊन येऊन छळतात. काही भूतं वाईट तर काही चांगलीही असतात, काही भूतं वाईट तर काही चांगलीही असतात. पण काहीही झालं तरी भूतं ही भूतच असतात. एकदा मानगुटीवर बसली की पाठ सोडत नाहीत, एकदा मानगुटीवर बसली की पाठ सोडत नाहीत. सरळ साधं शांतपणानं जगू काही देत नाहीत. पछाडलेला माणूस मग वेड्यासारखा वागतो, पछाडलेला माणूस मग वेड्यासारखा वागतो. चांगला वर्तमान सोडून भूतकाळात भूतांसोबत जगतो. मनापासून आनंदाने जगा आजच्या जीवनात, मनापासून आनंदाने जगा आजच्या जीवनात. क्षण हे सुखाचे नेतील भूतं चोरून भूतकाळात. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर मनीष खरगोणकर इंदूरहून स्पर्धेसाठी माझी कविता मंदीचा फायदा ऑडिओ पाठवत आहे. आर्थिक मंदीवर मी तावातावाने बोलत होतो, आर्थिक मंदीवर मी तावातावाने बोलत होतो. झालेले नुकसान क्रमाक्रमाने तोलत होतो. आर्थिक मंदीवर मी तावातावाने बोलत होतो, झालेले नुकसान क्रमाक्रमाने तोलत होतो. बँका उद्योगधंदे पहा बंद आहेत पडले.
बँका उद्योगधंदे पहा बंद आहेत पडले, मंदीमुळे प्रगतीचे चक्र पहा अडले. नोकरीपेशा लोकांनाही आता खूप त्रास होणार. नोकरीपेशा लोकांनाही आता खूप त्रास होणार. नोकरी जाईल किंवा त्यांचा कमी होईल पगार. जगाची अर्थव्यवस्था आता जाणार तरी कुठे? झालेले नुकसान भरून काढावे तरी कसे? माझ्यासोबत सारे लोक झाले चिंताक्रांत. माझ्यासोबत सारे लोक झाले चिंताक्रांत. एक म्हातारे जोडपे मात्र उभे होते शांत. चेहऱ्यावर स्मित आणि डोळ्यात त्यांचे अश्रू. चेहऱ्यावर स्मित आणि डोळ्यात त्यांचे अश्रू. म्हटलं सगळं काही ठीक होईल, नका तुम्ही रडू. चेहऱ्यावर स्मित आणि डोळ्यात त्यांचे अश्रू. म्हटलं सगळं काही ठीक होईल, नका तुम्ही रडू. अहो सरकार असताना तुम्हाला कसलं टेन्शन? सरकार असताना तुम्हाला कसलं टेन्शन? मंदीच्या काळातही मिळेल बरं पेन्शन. पाणावलेले डोळे घेऊन ते पुन्हा एकदा हसले. पाणावलेले डोळे घेऊन ते पुन्हा एकदा हसले. बेटा तुला खरी गंमत सांगतो ऐक म्हणले. पाणावलेले डोळे घेऊन ते पुन्हा एकदा हसले. बेटा तुला खरी गंमत सांगतो ऐक म्हणले. ह्या मंदीचा आम्हाला फायदा सरळ झाला. ह्या मंदीचा आम्हाला फायदा सरळ झाला. परदेशातला मुलगा आता आमच्या जवळ आला. ह्या मंदीचा आम्हाला फायदा सरळ झाला. परदेशातला मुलगा आता आमच्या जवळ आला. अरे मुलाबाळांना दूर नेते अशी तेजी काय कामाची? मुलाबाळांना दूर नेते अशी तेजी काय कामाची? म्हातारपणी आधार देते ती मंदी मात्र गुणाची. म्हातारपणी आधार देते ती मंदी मात्र गुणाची. धन्यवाद. नमस्कार, मी माधवी करमळकर. माझ्या कवितेचं नाव आहे आनंदाचं मोरपीस. चैत्र गेला सुना सुना, नाही गौरीची आरास, नाही हळदी कुंकू, नाही मोगऱ्याचा सुवास. डाळ नाही करंजा नाही, सरला चैत्र मास, विसरायला झालाय ह्या वर्षी पण्याचा स्वाद. कोकिळा झाली पसार, ऐकू येत नाही कूजन, मंदिराच्या घंट्या नाही, नाही कुठे भजन. बायका नाही पुरुष नाही, दिसत नाही मुलं, ह्या वर्षी रुसली आहेत कुंड्यातली फुलं. कोरोनाच्या राक्षसाची किमया आहे सारी, लोक बसले दडून आपापल्या घरी. अशी संकट येतात आपण नाही भ्यायचं, जे मिळेल ते खायचं, आनंदानं राहायचं. हे मिळत नाही ते मिळत नाही, दुखी नाही व्हायचं, हात धुवायचे पुन्हा पुन्हा, दूर दूर राहायचं. बोर झालो कंटाळाला असं नाही म्हणायचं, शांततेच्या सुखाला आत्ता अनुभवायचं. फोनवर मैत्रिणींशी मन भरून बोलायचं, हातांनी करायचं काम, मुखानं रामनाम घ्यायचं. देवावर ठेवायचा विश्वास, निराश नाही व्हायचं, दूरवर नजर टाकून निसर्गाला बघायचं. फुललेला गुलमोहर हसतो आहे, दिसतो आहे सुंदर, आनंदाचं मोरपीस फिरवतोय अंगावर, आनंदाचं मोरपीस फिरवतोय अंगावर. नमस्कार मित्र, काल आपण सर्वांनी या स्पर्धेसाठी ज्या कवी कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या त्या सर्व रचनांचं तुम्ही रसास्वादन केलं. मला विश्वास आहे त्या कविता त्या रचना खरोखर दर्जेदार असून त्या तुम्हाला खरोखर भावल्या असतील. आपण आनंदित झालाच असाल. आज या प्रसंगी मी राधिका इंगळे देवास, दिलीप शोपूरकर इंदूर, निशा काळुसकर बडोदा, अनंत काईतवाडे इंदूर, विनया वाळिंबे पुणे, अनिल निगुडकर भोपाळ, दीपा बंग परळी बैजनाथ, पांडुरंग कुलकर्णी नाशिक, डॉक्टर मनीषा दंडवते इंदूर,
संदीप सरवटे इंदूर, वैशाली पिंगळे इंदूर, सागर राजे निंबाळकर उल्हासनगर, अर्चना पंडित इंदूर, डॉक्टर सुधीर काटे पुणे, स्वप्नाली देशपांडे मुंबई, विवेक भावसार इंदोर, रेखा नाबर मुंबई, शांतीलाल नानवरे मुंबई, वंदना चौधरी वापी, विजय पवार पनवेल, सुषमा ठाकूर भोपाळ, प्राध्यापक धनाजी बुटेरे कल्याण, मधुरा गोडबोले बडोदा, डॉक्टर मनीष खरगोणकर आणि माधवी करमळकर इंदूर यांच्या दर्जेदार अशा रचना आपण ऐकल्या. यामुळेही आपण आनंदित झाला असालच. स्पर्धेचा दर्जा खरोखर उंचावत आहे याचा मला खरोखर आनंद वाटतोय. मी काल आणि आज ज्या कवी कवयित्रींनी आपल्या या दर्जेदार कर्णप्रिय अशा रचना सादर केल्या त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. असाच जो सादरीकरण आहे जे ते उद्या याच वेळी करण्यात येणार आहे. माझी आपणास विनंती आहे, आपण आपल्या आपतेष्ट आत्मीय साहित्य रसिक मित्रमंडळींना देखील याचा रसास्वादन करण्याकरता विनंती करावी, आग्रह करावा. धन्यवाद.